चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत वाईट आणि दुःखद बातमी समोर आली आहे। सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे। त्या 98 वर्षाच्या होत्या। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या। त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वासह चाहत्यांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्यांनी हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती। त्यांनी 1946 मध्ये नीचा नगर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं। या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला। त्यानंतर त्यांनी दो भाई, शहीद, नदिया के पार, जिद्दी, पारस, नमुना, आरजू आणि शबनम यांसारख्या चित्रपटात काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले। एवढंच नाही तर त्यांनी आबरू, बडे सरकार, जेलर आणि नाईट क्लब या चित्रपटातही भूमिका साकारल्या। अभिनेत्री कामिनी कौशल यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केले। कामिनी कौशल 1948च्या शहीद चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत दिसल्या। विवाहित असूनही या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कामिनी कौशल यांना दिलीप कुमार आवडू लागले। दिलीप कुमार देखील त्यांच्यासोबत लग्न करू इच्छित होते, पण भावाच्या विरोधामुळे त्यांना हे पाऊल उचलता आले नाही। त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एक चांगला कलाकार आपण कायमचा गमावला आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री कामिनी कौशल यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।